Hello students, in last video we have studied the flower. Okay, now in that video we have studied the different parts of the flower and different terms of the flower. Okay, typical flower we have studied, then zygomorphic, actinomorphic flower we have studied, then neuter flower and unisexual flower, bisexual flower we have studied. Now in now today's video we have to study insertion of floral whorls. Okay. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की फ्लोरल वॉल्स कोणते असतात. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ही जी थॅलॅमस असते, ओके, थॅलॅमस काय आहे, ही कंडेन्स्ड काय आहे, स्टॉक आहे फ्लावरचा. ओके, कंडेन्स म्हणजे खूप आकुंचन पावलेला असा छोटा झालेला स्टॉक आहे, ज्याच्यावर काय असतात, नोड्स असतात आणि 4 नोड्सवर काय असतात, वर्ल्स असतात. वर्ल्स म्हणजे सर्कल असतात. तर हे जे 4 नोड्स असतात त्याच्यावर हे फ्लोरल वर्ल्स राहिलेले असतात. जसं की कोणते कोणते पाहिले होते आपण, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम, हे जे 4 वर्ल्स आहे हे तिथे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की हे जे फ्लोरल वर्ल्सचं इन्सर्शन कसं, म्हणजे त्यांची जी अरेंजमेंट आहे या वर्ल्सची, जसं की जे की कॅलिक्स म्हणजे की सेपल्स, करोला म्हणजे की पेटल्स ज्या पाकळ्या म्हणतो आपण, अँड्रोशियम म्हणजे जे मेल पार्ट आहे जसं की अँथर आणि फिलामेंट, आणि गायनोशियम जे फिमेल पार्ट आहे दॅट इज द ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. या फ्लोरल वर्ल्सचं इन्सर्शन म्हणजे त्यांची अरेंजमेंट कशी असते त्या थॅलॅमसवर, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, तर इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल्स कशाला म्हणू आपण, द पोझिशन अँड अरेंजमेंट ऑफ फ्लोरल वर्ल्स with respect to ovary on floral axis is known as insertion of floral whorls. तर कोणाला म्हणणार आहे आपण इन्सर्शन ऑफ फ्लोरल वॉल्स, की पोझिशन आणि अरेंजमेंट त्या फ्लोरल वॉल्सची, या फ्लोरल वॉल्सची पोझिशन कशी आहे आणि त्यांची अरेंजमेंट कशी केलेली आहे, विथ कशाच्या रिस्पेक्टने, विथ रिस्पेक्ट टू द ओव्हरी. ही जी ओव्हरी आहे या ओव्हरीला ही सगळ्यात मिडलमध्ये असते, सगळ्यात मधात असते ही ओव्हरी. तर या विथ रिस्पेक्ट टू द ओव्हरी या फ्लोरल वर्ल्सची जी अरेंजमेंट किंवा पोझिशन आहे त्यालाच काय म्हटलं जातं, इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल्स. आलं लक्षात. तर काय म्हटलेलं आहे इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल्स म्हणजे की ओव्हरीच्या रिस्पेक्टनी, म्हणजे ओव्हरीच्या आजूबाजूनी त्या फ्लोरल वर्ल्सची पोझिशन आणि अरेंजमेंट कशी आहे यालाच काय म्हटलं जातं, इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल्स म्हटलं जातं. ओके, तर या इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल्स मध्येच हे काय आहे की स्लोप ऑफ थॅलॅमस इज डिसाइडिंग फॅक्टर इन इन्सर्शन ऑफ द फ्लोरल वर्ल्स. जे हे जे थॅलॅमस आहे याचा स्लोप कसा आहे, म्हणजे हे थॅलॅमसचा स्लोप म्हणजे ते थॅलॅमस कोणत्या शेपचा आहे, त्याचा स्लोप कसा आहे, त्याच्यानुसार काय असतं की हे जे इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल्स फॅक्टर करत असतं. म्हणजे जसं थॅलॅमसचं स्ट्रक्चर असेल त्या हिशोबाने त्या इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल्स तिथे झालेले असतात. ओके, आता या स्लोपच्या हिशोबाने त्याच्यात 3 टाइप्स ऑफ फ्लावर्स आपण म्हणू शकतो, इन्सर्शन ऑफ फ्लोरल वर्ल्स म्हणू शकतो. तर कोणते 3 टाइप्स आहे, दॅट इज द फर्स्ट, इट इज द हायपोगायनस फ्लावर, देन सेकंड इट इज द पेरीगायनस फ्लावर, देन थर्ड इट इज द इपिगायनस फ्लावर. ओके, तर या फ्लोरल वर्ल्सच्या हिशोबाने त्याचे 3 टाइप्स आहे इन्सर्शनचे. फर्स्ट इज द हायपोगायनस फ्लावर, सेकंड इज द पेरीगायनस फ्लावर अँड थर्ड इट इज द इपिगायनस फ्लावर. ओके, तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं आहे की हायपोगायनस, हे पहा ही जी डायग्राम आहे ही हायपोगायनस फ्लावरची आहे. तर इथे ही काय आहे, ओव्हरी आहे, त्याच्यावर स्टाईल आहे, हा स्टिग्मा आहे. ओके, त्याच्यानंतर हे काय आहे, अँथर आहे, फिलामेंट आहे, म्हणजे हे अँड्रोशियम आहे आणि हे गायनोशियम आहे. त्याच्यानंतर हे जे ग्रीन कलरचं दिसत आहे दिस इज द सेपल, दॅट इज द कॅलिक्स, आणि हे जे रेड कलरचे आहेत म्हणजे पेटल्स ज्याला आपण पाकळ्या म्हणतो, तर हे आहे. तर इथे पहा ह्याची अरेंजमेंट कशी आहे. तर हायपोगायनस फ्लावर कसं असतं, तर द फ्लावर्स इन विच द ओव्हरी ऑक्युपाईज टॉपमोस्ट पोझिशन अँड अदर वर्ल्स दॅट इज द स्टेमन्स, पेटल्स, सेपल्स आर इन्सर्टेड बिलो द ओव्हरी इज कॉल्ड ॲज अ हायपोगायनस फ्लावर. तर इथे हायपोगायनस फ्लावरमध्ये काय म्हटलेलं आहे
की ओव्हरी काय दिसते आपल्याला टॉपमोस्ट पोझिशनला दिसत आहे, म्हणजे सगळ्यात वरती या डायग्राममध्ये पाहा तुम्ही तर सगळ्यात वरती काय दिसत आहे आपल्याला ओव्हरी दिसत आहे. त्याच्या खाली काय आहेत हे अँड्रोशियम आहे म्हणजे अँथर आणि फिलामेंट आहे. त्याच्या खाली काय आहे करोला आहे म्हणजे पेटल्स आहे आणि त्याच्या खाली काय आहे कॅलिक्स आहे म्हणजे सेपल्स आहेत. तर सगळ्यात वरती जी पोझिशन आहे ती कशाची आहे ओव्हरीची आहे. ओके. त्याच्यानंतर जे अदर वॉल्स आहेत जसे की स्टेमन्स हे झाले स्टेमन्स, त्याच्यानंतर पेटल्स हे रेड कलरचे पेटल्स म्हणजे पाकळ्या, त्याच्यानंतर सेपल्स हे ग्रीन कलरचे छोटे छोटे जे लिफी स्ट्रक्चर आहे ते आर द सेपल्स. हे सगळे कशाच्या खाली आहेत ओव्हरीच्या खाली दिसत आहे आपल्याला, दिसत आहे ना. म्हणजे टॉपमोस्ट पोझिशनला ओव्हरी आहे आणि त्याच्या खाली स्टेमन्स आहे, पेटल्स आहे आणि सेपल्स आहे. ओके. तर अशा याला काय म्हणू आपण हायपोगायनस फ्लावर म्हणून, की जिथे काय होते आहे ओव्हरी कशा आहे टॉपमोस्ट पोझिशनला आहे आणि बाकीचे जे व्हर्ल्स आहेत ते त्याच्या खाली आहे. अशा फ्लावरला काय म्हणू आपण हायपोगायनस फ्लावर म्हणू. ओके. त्याच्यानंतर इन हायपोगायनस फ्लावर ओव्हरी इज सेड टू बी सुपेरियर. ओके. तर या हायपोगायनस फ्लावरमध्ये नेहमी जी ओव्हरी आहे ती कशी असते सुपेरियर म्हणजे सगळ्यात वरती, सुपेरियर म्हणजे वर. तर या हायपोगायनस फ्लावरमध्ये काय दिसेल आपल्याला की ओव्हरी इज सेड टू बी सुपेरियर. ही कशी असते ओव्हरी सुपेरियर असते म्हणजे वरती असते सगळ्यात वरती. त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स आहेत मस्टर्ड. ओके. मस्टर्ड म्हणजे मोहरी ज्याला आपण म्हणतो, मोहरीचं जे फूल आहे ते कसं असतं हायपोगायनस फ्लावर असतं. त्याच्यानंतर ब्रिंजल ज्याला वांग म्हणतो आपण, वांग्याचं जे फूल असतं ते कसं असतं हायपोगायनस फ्लावर असतं. त्याच्यानंतर चायना रोज कशाला म्हटलं जातं हिबिस्कस जसं म्हणजे जास्वंद. तर हे जास्वंदाचं फ्लावर सगळ्यांनी पाहिलेलंच असतं. तर एकदा तुम्ही एक जास्वंदाचं फ्लावर तुम्ही जवळून पहा तर तिथे आपल्याला काय दिसेल ही जी ओव्हरी असते ही सगळ्यात वरती दिसते आणि जे स्टेमन्स आहेत त्या पाकळ्या आहेत रेड कलरच्या, जास्वंदाच्या रेड कलरच्या पाकळ्या असतात. त्याच्यानंतर ग्रीन कलरचे जे सेपल्स असतात ते सगळे कशाच्या खाली असतात या ओव्हरीच्या खाली असतात. तर या फ्लावरला काय म्हटलं जातं हायपोगायनस फ्लावर म्हटलं जातं. ओके. तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द हायपोगायनस फ्लावर दॅट इज द मस्टर्ड मोहरी, ब्रिंजल म्हणजे वांग, चायना रोज म्हणजे हिबिस्कस म्हणजे जास्वंद. ओके. तर दीज आर द हायपोगायनस फ्लावर. देन जी असा हे जो जी आहे आणि त्याच्या खाली ही जी रेष आहे हे हायपोगायनस फ्लावरला असं डिनोट केलं जातं. इट इज डिनोटेड ॲज जी च्या खाली रेष म्हणजे काय आहे की हे हायपोगायनस फ्लावर आहे असं डिनोट केलं जातं हायपोगायनस फ्लावरला जीच्या खाली रेष देऊन. ओके. तर इट इज डिनोटेड ॲज अ जी आणि खाली रेष. ओके. त्याच्यानंतर दिस इज ऑल अबाउट द हायपोगायनस फ्लावर. देन सेकंड टाईप दॅट इज द पेरिगायनस फ्लावर. पेरिगायनस फ्लावर, आता पेरिगायनस फ्लावर काय कसं असतं द फ्लावर्स इन विच द थॅलेमस forms a cup shape or saucer shape structure with ovary in center and surrounded by stamens, petals and sepals. तर इथे या डायग्राम मध्ये पहा तुम्ही तर हे जे थॅलेमस आहे हे पहा हे जे थॅलेमस आहे हे कसं झालेलं आहे कप शेप झालेलं आहे. कप शेप म्हणजे कप सगळ्यांना माहिती आहे कप कसा असतो तर कप शेप इथे दिसत आहे पहा हे कप शेप थॅलेमस झालेला आहे आणि त्याच्या मधात काय आहे ओव्हरी सेंटरला आहे आणि हे जे स्टेमन्स आहे पेटल्स आहे सेपल्स आहे त्याच्या सराउंड आहे म्हणजे आजूबाजूला आहे म्हणजे खाली आहे का वर आहे का नाही तर त्याच्या आजूबाजूला हे जे बाकीचे जे व्हर्ल्स आहे जसं की स्टेमन्स झाले, त्याच्यानंतर हे पेटल्स झाले रेड कलरचे पाकळ्या, त्याच्यानंतर कॅलिक्स आहे हे आजूबाजूला आहे या ओव्हरीच्या म्हणजे. आणि या दुसऱ्या डायग्राममध्ये पहा इथे काय दिसत आहे आपल्याला सॉसर शेप झालेला आहे. सॉसर म्हणजे बशी किंवा प्लेट ज्याला म्हणतो आपण. बशीचं तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असतं कसं असतं तर इथे पहा ही जी ओव्हरी आहे ही जी थॅलेमस आहे कसं स्ट्रक्चर झालेलं आहे बशीसारखं त्याचं स्ट्रक्चर म्हणजे सॉसर शेप त्याला झालेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला म्हणजे सराउंडिंगला काय आहे हे स्टेमन्स आहे, हे रेड कलरच्या पेटल्स आहेत आणि हे सेपल्स आहेत. म्हणजे काय की मधात काय आहे ही ओव्हरी आहे आणि त्याच्या सराउंडिंगला अँड्रोशियम आहे, कोरोला आहे आणि कॅलिक्स आहे. तर मधात आणि काही फ्लावर्समध्ये कप शेप दिसतं आपल्याला ते थॅलेमस हे पहा इथे कप शेप झालेला आहे. इथे कसं आहे सॉसर शेप दिसत आहे बशीसारखं स्ट्रक्चर दिसत आहे. त्याच्या मधात काय आहे ओव्हरी आहे. ओके. दिस इज द ओव्हरी. त्याच्या आजूबाजूला काय दिसत आहे आपल्याला स्टेमन्स पेटल्स आणि सेपल्स दिसत आहे जे सराउंड आहे ओव्हरीला. ओके. त्याच्यानंतर ही जी ओव्हरी आहे ही दी ओव्हरी इज सेड टू बी
सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर. तर आता ही जी ओव्हरी आहे ही याला काय म्हटलं जातं, सेमी सुपेरियर सुद्धा म्हटलं जातं और सेमी इन्फेरियर. म्हणजे ही जी ओव्हरी आहे एकदम बाहेर आहे का हायपोगॅनस सारखी, तर नाही, तर इट इज काय आहे, मध्यात आहे, म्हणून याला सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर म्हटलेलं आहे. तर ही जी ओव्हरी असते पेरिगायनस मधली ही कशी असते, सेमी इन्फेरियर असते किंवा सेमी सुपेरियर, म्हणजे मधातच आहे ही. ओके, एकदम वर पण नाही आहे थॅलॅमसच्या आणि खाली पण नाही आहे. ओके, म्हणूनच याला काय म्हटलं जातं, या ओव्हरीला सेमी सुपेरियर और सेमी इन्फेरियर. देन एक्झाम्पल आर द रोज. ओके, रोज म्हणजे गुलाब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी एक्सेट्रा. तर रोजचं जर तुम्ही जर फ्लावर पाहिलं, ओके, त्याच्या पाकळ्या जर तुम्ही काढून पाहिल्या तर तुम्हाला कशी दिसेल, अशी ओव्हरी दिसेल आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला ते पेटल्स आलेले दिसतील. तर दिस टाईप ऑफ फ्लावर इट इज द पेरिगायनस फ्लावर. आणि ओव्हरी कशी असते त्याची, सेमी सुपेरियर असते और सेमी इन्फेरियर असते. स्ट्रॉबेरीचं फ्लावर सुद्धा असंच असतं, सॉसर शेप असतं आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला जे स्टेमन्स, पेटल्स आणि सेपल्स दिसत असतात. ओके, त्याच्यानंतर हे कसं डिनोट केलं जातं, जी समोर अशी ही रेष दिल्या जाते, इट इज डिनोटेड ॲज अ जी असं. ओके, हे पेरिगायनस फ्लावर हे डिनोट असं केलं जातं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ फ्लावर दॅट इज द इपिगायनस फ्लावर. ओके, इपिगायनस फ्लावर हे असं असतं. तर इपिगायनस फ्लावरमध्ये काय दिसतं आपल्याला, द फ्लावर्स इन विच द ओव्हरी lies below and the other walls of flower जैसे कि stamens, petals, sepals are inserted above ovary. It is called as a epigynous flower. तर इथे काय दिसत आहे आपल्याला की ओव्हरी सगळ्यात खाली आलेली आहे. पा, ही जी ओव्हरी आहे ही सगळ्यात खाली आली आहे आणि त्याच्यावर ओव्हरीच्या आहे पा, ही पूर्ण ओव्हरी आहे. हे जे दिसत आहे आपल्याला ही ओव्हरी आहे आणि ओव्हरीच्या वर जे अदर वॉल्स आहेत जसं की स्टेमन्स, पेटल्स आणि सेपल्स हे सगळे ओव्हरीच्या वर आहे, म्हणजे अबोव ओव्हरी आहे. अशा याला म्हटलं जातं इपिगायनस फ्लावर. आलाय का लक्षात की ओव्हरी सगळ्यात खालच्या पोझिशनला आहे, सगळ्यात खाली आहे आणि सगळ्यात त्याच्या ओव्हरीच्या वर काय आहे की स्टेमन्स आहेत, त्याच्यानंतर पेटल्स आहेत आणि सेपल्स आहेत. हे सगळे कशाच्या वर आहेत, ओव्हरीच्या वर. अशा फ्लावरला काय म्हटलं जातं, इपिगायनस फ्लावर म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर ही जी ओव्हरी आहे, द ओव्हरी इज कॉल्ड ॲज अ इन्फेरियर ओव्हरी. आता ही ओव्हरी सगळ्यात आतमध्ये आहे म्हणून या ओव्हरीला काय म्हटलेलं आहे, इन्फेरियर ओव्हरी म्हटलेलं आहे. एपिगायनस फ्लावर मधली ओव्हरी कशी असते, इन्फेरियर ओव्हरी असते. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल दॅट इज द सनफ्लावर. गवा म्हणजे पेरूमध्ये जे फ्लावर असतं ते आपल्याला असंच दिसतं आणि सनफ्लावरमध्ये सुद्धा जे फ्लावर आहे याच्यामधली पण ओव्हरी कशी असते, इपिगायनस म्हणजे सगळ्यात आतमध्ये असते आणि सगळे जे बाकीचे वर्ल्स आहेत ते त्या ओव्हरीच्या वर असतात. ओके, नाव इट इज कॉल्ड ॲज अ इपिगायनस फ्लावर अँड इट इज डिनोटेड ॲज जीच्या वर जी रेष आहे अशी असं हे डिनोट केलं जातं. असं म्हणजे इपिगायनस फ्लावर असेल तर हे असं डिनोट केलं जाईल, पेरिगायनस फ्लावर असेल तर हे असं डिनोट केलं जाईल आणि हायपोगायनस फ्लावर असेल तर हे असं डिनोट केलं जाईल. ओके, तर हे झालं इपिगायनस फ्लावर. एक्झाम्पल इट इज द सनफ्लावर अँड गुआव्हा. ओके, नाव हे जे इन्सर्शन ऑफ फ्लोरल वॉल्स आहे दे आर 3 टाईप, दॅट इज द हायपोगायनस, पेरिगायनस अँड इपिगायनस. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॅलिक्स आणि करोलाचं डिटेलमध्ये स्टडी करू. ओके, थँक्यू.